जाणारे न्यायालयात आणि हे कुणी कुणाच्या विरोधात जावं हा प्रत्येकाचा अधिकार आहे ना. आपण कायद्याच्या देशामध्ये राहतो, कायद्याच्या राज्यामध्ये राहतो. कुणाला वाटलं एखाद्या निर्णयाच्या विरोधात जावं तो त्यांचा अधिकार आहे, त्यांनी जावं खुशाल, त्याबद्दल कुणाचं दुमत असायचं कारण नाही. परंतु घटनात्मक एक आयोग स्थापन करून दिलेलं आरक्षण आहे, त्यामुळे कुणी एक कोर्टात जावं, कुणी आणि कुठं इंटरनॅशनल कोर्टात जावं त्याबद्दल कुणी कुणाला थांबवू शकत नाही. त्यामुळे आम्हाला काय त्या विषयीची अजिबात चिंता नाही. आता याच्यामध्ये बबनराव तायवाडे म्हणतात की याच्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का बसत नाही. हे बघा, विषय नीट समजून घ्या. गेल्या 2 वर्ष हे आंदोलन सुरू झाल्याच्या पासून जे 58 लाख नोंदी असं जे सांगितलं जातं आहे तशी परिस्थिती नाही. मुळामध्ये विषय नीट समजून घ्या. महाराष्ट्रामध्ये पंजाबराव देशमुखांनी त्या काळामध्ये विदर्भातल्या मराठा समाजाला म्हणजे त्यांनी महाराष्ट्रालाच आवाहन केलं होतं की तुम्ही कुणबी नोंदी करून घ्या, परंतु त्यांचं लोकांनी ऐकलं नाही. तेव्हा त्या लोकांना वाटलं आम्ही कसं काय मागासवर्गीय व्हायचं. परंतु विदर्भमध्ये मग त्यामध्ये बुलढाणा असेल, त्यामध्ये वाशिम असेल, यवतमाळ असेल, अमरावती असेल, नंतर तिकडं गोंदिया आहे, वर्धा आहे, चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे, नागपूर शहर आहे, नागपूर ग्रामीण आहे. इथल्या लोकांनी तर कुणबी नोंदी घेऊन टाकल्या तेव्हाच. त्यामुळे तिथला मराठा ओरिजिनल कुणबी झालेला आहे. आता राहिला कुठं खानदेशामध्ये नाशिक, धुळे, जळगाव. नंदुरबारचा तर विषय नाही. नंदुरबार हा 90% एसटी बहुल जिल्हा आहे. मी तिथं धनगरांची संख्या तर एकदम कमी आहे. मी तिकडं जेव्हा दौऱ्यामध्ये जातो तर खूप कमी संख्या आहे. मराठा समाजाची पण तीच परिस्थिती आहे. राहिले हे 3 जिल्हे. नंतर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, इकडं हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव हे 8 जिल्हे. आणि आपल्याकडचे पश्चिम महाराष्ट्रातले समजा हे अहिल्यानगर एक, इकडं आपल्या सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा आणि पुणे. कोकणातला मराठा काय म्हणतोय, आम्हाला ओबीसीचं सर्टिफिकेट नको आहे. मग तिकडं राहिला कुठला पालघर एसटी बहुल मतदारसंघ आहे, तिथं मराठा समाजाची संख्या नाही. ठाणे, तिथं मराठा समाजाची संख्या नाही, तिथं एक एसटी बहुल आहे, नाहीतर आगरी कोळी मोठा समूह आहे. आणि मुंबई उपनगर इथं काय मराठा असण्याचं कारणच नाही. आपण जेवढी इकडून विस्थापित झाले किंवा धनगर समजा इकडून आपली लोकं जाऊन तिकडे राहिले असतील तेवढीच. त्यामुळे आता हे राहिलेले जिल्हे, मराठवाड्यातले 8 जिल्हे, आपल्याकडचे 5 जिल्हे, तिकडचे 3-4 जिल्हे, एवढ्यात काय 58 लाख नोंदी असतात का? मला सांगा ना. मला आत्तापर्यंत माहिती अशी कळते की 48,000 लोकांच्या नोंदी सापडल्या, त्यातल्या काही हजारांना दाखले दिलेले आहेत आणि जवळपास 8,000च जात पडताळणी झालेले आहेत असा आकडा आहे. त्याची माहिती घ्यावी. त्यामुळं ते जे पद्धतीनं सांगताय आम्ही 58 लाख नोंदी सापडल्या, हे सगळं मराठा समाजाची सुद्धा ते आंदोलनकर्ते फसवणूक करतायत असं माझं मत आहे. आणि एवढ्या 58 लाख नोंदी जर एवढ्या 8-10 जिल्ह्यात सापडल्या, मग लोकसंख्या किती राहिली? महाराष्ट्राची लोकसंख्या आहे किती? 12 कोटी लोकसंख्या आहे. 12 कोटीतली मुंबईतली लोकसंख्या वजा करा, विदर्भातली संख्या वजा करा, पालघर जिल्हा वजा करा, ठाणे जिल्हा वजा करा, नंतर नंदुरबार जिल्हा वजा करा जिथं लोकसंख्या कमी आहे, आणि कोकणातले 3 जिल्हे रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी ते मात्र आम्हाला दाखले नको. मग एवढ्या नोंदी असतात का? हे जर अशा पद्धतीनं सांगितलं जातं आहे. परंतु माझं स्पष्ट म्हणणं असं आहे की ओबीसीच्या लोकांच्या मनामध्ये काही शंका आहेत आणि त्या शंका दूर करण्याच्या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बैठक लावलेली आहे. आणि मुख्यमंत्री महोदय ओबीसींच्या हिताचं रक्षण करण्याचे निर्णय नक्की घेतील, त्याबद्दल कुणाच्या मनामध्ये दुमत नाही. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.